नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 7 देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषापेक्षा अधिक आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषापेक्षा अधिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती? भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारत व चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅकमोहन सीमारेषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते? भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेल्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये सर्वात अतिपूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात अतिपूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, संपत्तीचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? संपत्तीचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 छोटा नागपूर पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, तांदळाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये तांदळाच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वाधिक जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, देशामध्ये सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं कोलार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या साली विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? खालीलपैकी कोणत्या वर्षी विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1924 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जंगलतोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पुष्कर सरोवर पुष्कर तलाव हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अजमेर राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, मसाल्याच्या पदार्थाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वात जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या बंदरास मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या बंदरास मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांडला बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ट्रान्स हिमालयन नदी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? ट्रान्स हिमालयन नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वतरांग या ठिकाणी सर्वात प्राचीन पर्वतरांग होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक शहर बेंगलोर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आगरतळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरतळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झेलम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चारमिनार सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? चारमिनार व सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये सर्वाधिक पाऊस असलेले ठिकाण मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 स्क्वाड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामध्ये असते? स्क्वाड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हवाई दल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पन्हाळा हे थंड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रमण मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण? रमण मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 44 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 45 तानसा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 46 सप्तशृंगी हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सप्तशृंगी हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 47 कृष्णा व कोयना यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कराड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 48 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन 1988 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 49 राजीववाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंजीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 50 विजयदुर्ग व तेरेखोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जमशेदपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 मुंबई बंदरावरील वाहतुकीचा भार कमी करता यावा म्हणून खालीलपैकी कोणते बंदर हे विकसित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नावा शेवा बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चुनखडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मणिकरण हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रवाळीय निर्मिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 दक्षिण गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 22 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 जगामध्ये सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणतं आहे? खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्वारी पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 देशामध्ये पडीत जमिनीचे एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? देशामध्ये पडीत जमिनीचे एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती? चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला होतो? दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे? महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आकार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्रिकोणाकृती आकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सह्याद्री पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे? सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर ते दक्षिण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1905 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोण जबाबदार होते? जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जनरल डायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लंडन येथे ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उधम सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी नागपूर या शहरामध्ये करण्यात आला होता? झेंडा सत्याग्रह नागपूर या शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 झेंडा सत्याग्रह सन 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता? मार्शल लॉ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पुकारण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 4 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35 मासे खालीलपैकी कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? मासे हे खालीलपैकी कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कल्ल्याच्या सहाय्याने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 तांबे या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तांबे या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 Cu या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्फोटक व द्रव्य दारू कामामध्ये खालीलपैकी कोणते संयुग हे वापरतात? स्फोटक द्रव्य व दारू कामामध्ये खालीलपैकी कोणते संयुग हे प्रामुख्याने वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमोनियम नायट्रेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 प्लास्टर ऑफ पॅरिस खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 निबंधमाला हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? निबंधमाला हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.